नमस्कार माझ्या सर्व प्रिय मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या आपल्या एका नवीन कथेमध्ये. मित्रांनो, ही कथा फक्त मी मनोरंजनासाठी बनवलेली आहे. कोणीही वाईट वाटून घेऊ नये. मित्रांनो, माझं लग्न होऊन 6 वर्ष झाली होती. मी या घरात 6 वर्ष झाले होते नांदत होते. माझ्या घरात माझा सासरा आणि मी, माझा नवरा, आम्ही तिघेच राहत होतो. माझा नवरा सकाळी कामाला जात होता. तो संध्याकाळी 9 ते 10 वाजता घरी येत होता आणि माझे सासरे अजून पण तरुण होते. त्यांच्याकडे बघून कोणीच म्हणणार नाही की हा तुझा सासरा आहे. म्हणूनच खूप यंग आणि तरुण दिसत होते. तेही आता कामावरून जात नव्हते. दिवसभर ते घरातच असतात. पण तेव्हापासून माझं लग्न झालं होतं, तेव्हापासून माझ्या नवऱ्याने मला मोकळ्यापणाने कधीच सुख दिले नव्हते. पण त्यांनी मला कधी सुखी ठेवलेसुद्धा नव्हते. आता आमच्या लग्नाला 6 वर्ष झाली होती. मी सुखासाठी तरसत होती आणि त्यांच्यामुळे त्यांचा आणि माझं काही फारसं पटत नव्हतं. तो कामावरच मन लावत होता. त्यांनी माझ्याकडे थोडेसुद्धा लक्ष दिले नाही आणि याच कारणामुळे त्यांच्यात आणि माझ्यात सारखी भांडण होत होते. एके दिवशी त्याला घरी यायला खूप उशिरा झाला. मी त्यांना फोन लावला. तो मला म्हणाला, मी आज घरी येणार नाही, मला काम आहे. मी त्याला म्हणाले, अहो, घरी तुम्ही येणार नाही तर मला फोन लावून सांगायचं तर मी घरी येणार नाही, म्हणून माझी वाट बघू नकोस. म्हणून मी असं म्हणल्यावर तो माझ्यावरच जोरात भडकला आणि म्हणाला, मी काम करायला आलो आहे, काही फिरायला नाही आलो तुला कॉल करून सांगायला. तो असं म्हणल्यावर मला त्याचा खूप राग आला आणि मी फोन कट केला. जेवणाचा टाईम झाला होता. मी माझ्या सासऱ्याला म्हणाले, आपण दोघे जेवण करून घेऊ, ते आज घरी येणार नाही. मी आणि माझे सासरे जेवायला बसलो. मी माझ्या सासऱ्यांना जेवायला वाढले आणि मीही जेवायला वाढून घेतले. आम्ही दोघेही जेवण करू लागलो होतो. आमचं जेवण वगैरे झाल्यावर मी माझं किचन उरकत होते. माझा सासरा त्यांच्या रूममध्ये होता. माझ्या सासऱ्याकडे मी बघितल्यावर मला एक वेगळी फिलिंग येत होती, कारण तो दिसतच होता तसा. त्याचं पूर्ण शरीर अगदी 22 वर्षाच्या मुलासारखं होतं. मी त्याच्याकडे बघितल्यावर मला काय करावं आणि काय नाही असं सुचत नव्हतं. तो त्याच्या रूममध्ये झोपला होता. मी थोड्या वेळाने त्याला पाणी देण्याच्या निमित्ताने त्यांच्या रूममध्ये गेले. तो बेडवर आरामशीर पडलेला होता. मी गेले आणि टेबलावर पाण्याचा ग्लास ठेवला. मला वाटले तो झोपलेला होता, म्हणून मी त्यांच्याजवळ गेले आणि त्यांच्या डोक्यावरून मी हात फिरवू लागले. त्यालाही खूप भारी वाटत होते, कारण तो मला चांगला प्रतिसाद देऊ लागला होता. मला प्रत्येक दिवसापासून हेच हवं होतं. मी याच प्रसंगाची वाट बघत होते. आज मात्र मला हे पाहिजेच होतं. मी त्याच्या डोक्याच्या केसांची मालिश करू लागले होते, पण माझ्या चुकीच्या वागण्याने टेबलावरचा ग्लास सांडून लागून सांडला आणि ते पाणी त्यांच्या अंगावर सांडलं, जेणेकरून त्यांना जाग आली. मी त्यांच्याजवळ बसलेले पाहून ते जरा डसकले आणि म्हणाले, सुनबाई, तू इथं आणि काय करतेस? मी त्यांना म्हणाले, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन आले होते. तेवढ्यात ते म्हणाले, आणि तू माझ्या केसांमध्ये हातही घातला होता. असं मी त्यांना म्हणाले, तुम्हाला झोप लागली होती का नाही? मला वाटले तुम्ही जागीच आहात. तेवढ्यात ते म्हणाले, नाही, मला झोप लागली नाही, म्हणून मला कळले नाही तू आली आहेस म्हणून. पण तू हे सर्व काय करत आहे? हे अजिबातच चांगले नाही. तुझा सासरा आहे मी. त्यांना म्हणाले, मग काय झालं? मला माहिती आहे तुम्ही माझे सासरे आहात, पण मला भूक लागली आहे आणि मला माहिती आहे झाले की किती वर्षापासून माझी भूक अजून तरी तुमच्या लेकाने मिटवली नाही. तेवढ्यात ते म्हणाले, मला ते चांगलेच माहिती आहे. तुझ्यात आणि तुझ्या नवऱ्यात खूप सारे प्रॉब्लेम आहे. तुझा नवरा तुला हवं तसं टाईम देत नाही. मला हे सर्व माहिती आहे. मग मी त्यांना म्हणाले, तुम्हाला हे सर्व माहिती आहे, अजूनसुद्धा तुम्ही माझ्याकडून कोणत्या अपेक्षा आहेत? मला ते म्हणाले, अगं,
मला माहिती आहे सर्व काही मला सांगायची गरज नाही. पण हे किती पण योग्य आहे? मी त्यांना म्हणाले, कितपत योग्य आहे? आणि तो माझ्याशी असं वागतोय, हे कितपत योग्य आहे? तुम्ही काहीही म्हणा, पण आज मी पोटभर जेवण केल्याशिवाय ऐकणार नाही. मला खूप जोराची भूक लागलेली आहे. तेवढ्यात माझा सासरा मला म्हणाला, तुझ्याकडे बघून कळले आहे तुला किती जोराची भूक लागली आहे. तर मी त्यांना म्हणाले, द्या ना मग जेवायला, कामाला एवढी वाट बघायला का लावतात? तेवढ्यात ते म्हणाले, जा तू तुझ्या रूममध्ये जाऊन आराम कर. मी त्यांना म्हणले, नाही, आज मला आराम करायचा नाही. त्याला 6 वर्ष मी आराम करत आहे, पण आज मला पोटभर जेवायचं आहे असे म्हणून मी त्यांची खोड काढू लागले होते. आता राहिला तो पुरुष असतो तरी तिथपर्यंत सहन करणार होता. मी त्यांच्या तारीफ करीत होते आणि मी हे सर्व काही करत असताना 2च मिनिटात पुरुष माणूस त्याच्यातील तो किडा जागी झाला. तो पटकन उठला आणि माझ्या डोक्याचे केस एका हाताने जाम पकडून म्हणाला, तुला आज मी जेवायला देतो. तुला आज किती दिवसाची भूक लागली आहे ना, तर मी तुला आज भरपूर जेवायला घालतो. चल, मला बघू दे तुझ्यात किती भूक आहे. तर मी त्याला म्हणाले, मी तर केव्हापासून भुकेलेली आहे. सासरे बुवा, मी तुमची वाट बघत आहे. तुम्ही मला जेवायला द्या ना. चला ना मग, केव्हापासून जेवायला तयार आहेत. त्यांनी माझे केस धरतच माझ्या रूममध्ये आणले आणि मला जोरात बेडवर ढकलले. मी बेडवर पडले. आता मात्र आम्हाला अडवणारे कोणीच नव्हते. त्यांनी माझे मीही सर्व काही त्यांचे उतरवले आणि पुढे आम्ही दोघांनी असे काही केले की बघून तुम्हाला पण वेगळेच वाटेल. मित्रांनो, शेवटी त्यांनी माझी भूक भागवली. मित्रांनो, ही कथा मी फक्त मनोरंजनासाठी लिहिली आहे. कुणाचे मन दुखेल या कथेमध्ये असे काहीही नाही बरं का मित्रांनो.